गोंधळा येवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे। एकनाथ महाराज म्हणतात अंबे जगदंबे तू आमच्या गोंधळाला ये। हे मूळपीठ वासिनी खरे तर तू तुळजापूरची आहेस, पण तुझ्या शहरामध्ये तुळजाई नगरमध्ये आम्ही घालणार आहोत, म्हणून तू आमच्या गोंधळाला ये। तुझ्या नावाचं कीर्तन ठेवले म्हणजे एक प्रकारचा गोंधळ आहे। तुझ्या नावाचं कीर्तन भजन करणार आहोत, त्याच्यानंतर तुझ्या नावाचं जागरण सुद्धा करणार आहोत, म्हणून तू आमच्या जागरणाला ये। वेळोवेळी संत महात्मे विनंती करतात। आता मग संत महात्मे म्हणतात प्रत्येक माणसाने जागून घ्या, जोपर्यंत काळ झोपलेले तोपर्यंत जागून घ्या। नवरात्रामध्ये गणपती उत्सवामध्ये माणसाने जागलं पाहिजे, नवरात्रामध्ये तिच्या नावाचा गोंधळ केला पाहिजे, तिच्या नावाचं जागरण केलं पाहिजे। कीर्तन संपलन कार्यकर्ते माझ्याजवळ पळत आले, म्हटले ताई तुम्ही म्हणताना तसंच आम्ही करतो। म्हटले म्हणजे ते म्हटले नवरात्रात गणपतीत आम्ही सकाळपर्यंत म्हणजे 6-6 वाजेपर्यंत झोपत नाही। म्हटलं जागून तुम्ही काय करता, काकडा करता? म्हटलं छे छे। म्हटलं मग काय? ते म्हटले लक्षात आलं का तुमच्याकडे खेळतात का? हा, अरे वा, पत्ते। त्या जागण्याला अर्थ नाही। प्रपंचातले जागणे म्हणजे परमार्थातले झोपणे होय, आणि परमार्थातले जागणे हेच खऱ्या अर्थाने जागणे। माझे नाथ बाबा म्हणतात तुम्हाला जागायचंय ना, आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा। बाबा म्हणतात आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा। जोपर्यंत काळ झोपलेला आहे तोपर्यंत तुम्ही जागून घ्या। उठ जागे हो रे स्मरण कर पंढरीनाथा, उठ जागे हो रे स्मरण कर पंढरीनाथा, हरे चरणी ठेवा माता चुकवी जन्माचा, चुकवी जन्माचा भोजनाला पुत्र बंधू सोयीन किशोरा सर्व मित्र हे जाणून गणतारा पुत्र जन बंधू सोयीन किशोरा सर्व मित्र हे जाणून शरणरी गा देवासी, शरणरी गा देवासी, शरणरी गा देवासी, देवासी। अजून एक देवासी राहील। जगजोगी जगजोगी काकड्याला आल्यासारखं वाटायला लागलं।
संत महात्मे म्हणतात जागून घ्या. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. प्रत्येक ठिकाणी जागण्याचा आग्रह करतात. उठा जागे भारी आता, महाराजांनी प्रमाण दिलं. स्मरण करा पंढरीनाथा. म्हणून माणसाने जोपर्यंत काळ झोपलेले तोपर्यंत जागून घ्या. आणि एकदा का काळ उठला की तुम्हाला मला कायमचं झोपावं लागणार आहे. म्हणून तुम्हाला वाटेल तेव्हा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कुठल्याही क्षणी तुम्ही देवाचं चिंतन करू शकता. एका गावात कीर्तन करता गेले. महिला मंडळाची संख्या तुमच्यासारखी भरपूर होती. त्या महिलांना थोडासा आग्रह केला. माझ्या पाठीमागं तुम्ही थोडंसं भजन म्हणणार ना. महिला मंडळ भजन म्हणणार का? जेवल्या का तुम्ही? बरं मग छान 2 मिनिटं भजन म्हणणार. 2 मिनिटं टाळ पकवात काही वाजू नका. ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. टाळी वाजवा. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा वा, छान म्हटल्या. असं वाटलं तुम्हालाच असं टाळ घेऊन उभं करायला पाहिजे होतं. वा. सगळ्या महिला मंडळ भजन करत होत्या. तुमचा काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या जणी छान अशा भजन करत होत्या. आणि एक बाई काय करते माहिती? भजन म्हणताना फक्त म्हणायची ज्ञानोबा माऊली. ती तुकाराम म्हणत नव्हती, ती वेगळंच काहीतरी म्हणायची. मला जरा शंका निर्माण झाली, म्हणते तरी काय म्हणून मी तुम्हाला 4 वेळेला म्हणायला सांगितलं का नाही. शेवटी मी त्या बाईला उभं केलं. म्हटलं मावशी उठा. ती म्हटली काय ताई? म्हटलं तुम्ही भजन म्हणताना ते ज्ञानोबा माऊलीन पुढं काही वेगळंच. ती म्हटली कसं आहे ना ताई, आमच्या यांचं नाव तुकाराम आहे, मग कसं काय घ्यायचं? मग ती भजन म्हणताना कसं म्हणायची माहिती आहे? ज्ञानोबा माऊली पप्याचा बाप. तुमचं तसं काही नाही ना. देवाचं चिंतन करायचे, संताचं करायचंय, मनापासून करा. या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आपल्या समोर दिसायला जरी वेगवेगळे असले ना, सगळेजण एकच आहेत. फक्त आपल्या समोर दिसायला मात्र वेगवेगळे आहेत. म्हणून जिच्या नावाचा आपण या ठिकाणी गोंधळ घालणार आहोत, जिच्या नावाचं जागरण करणार आहोत, त्या अंबे जगदंबेला आपण एकदा आपल्या गोंधळाला प्राचीन करूया. एक आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. 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 गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला.
ठेवायचंय तिच्या नावाचं असं. म्हणून आपण तिला आपल्या गोंधळाला पाचारण करणार आहोत. मग आपण जर तिच्या नावाचा गोंधळ घालते. बरं, साधकांनी माझ्या नाथबाबांना प्रश्न केला की एकनाथ महाराज तुम्ही आम्हाला आग्रह करताय, तुम्ही तिच्या नावाचा गोंधळ करा, तुम्ही केला का? नाथ महाराज म्हणतात आम्ही केला. सगळ्या संतांनी केला. अरे आम्हीच काय तिच्या नावाचा गोंधळ करतो? या जगामध्ये मोठे मोठे जे ऋषीमुनी आहेत, साधू संत आहेत, ज्यांनी मोठी मोठी तपश्चर्या केली, अशा मोठ्या मोठ्या तपश्चर्या करणाऱ्या लोकांनी, ऋषीमुनींनी देखील त्याच्या नावाचा गोंधळ केला. कुणी केला? व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, व्यास वसिष्ठ शुक तिच्या नावाचा गोंधळ करतो. तिच्या नावाचा गोंधळ व्यासांनी घातला, वसिष्ठांनी घातला आणि महर्षी शुकाचार्यांनी घातला. माझ्या व्यासमुनींनी 18 पूर्णाची रचना केली तेव्हा त्यांच्या जीवनातला कायमचा गोंधळ संपला. दुसरा उल्लेख केले वसिष्ठ मुनींचा. वसिष्ठ मुनी हे रघुकुलाचे गुरु, प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं, त्यांच्या जीवनातला कायमचा गोंधळ संपला. आणि तिसरा उल्लेख केलाय महर्षी शुकाचार्यांचा. महर्षी शुकाचार्यांनी गंगेच्या किनारी परीक्षित राजाला भागवत सांगितल्यामुळे ते देवाच्या आवडते झाले. तेही प्राणाहुनी परवते, मज आवडती निरोते, ते भक्ती चरित्राते प्रशंसती. जे भक्त माझं गुणगान करतात, माझी प्रशंसा करतात, ते भक्त मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत, असं भगवान परमात्मा सांगतात. म्हणून मनापासून तुम्हाला मला फक्त त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे. तुकोबाराय सुद्धा पुन्हा पुन्हा विनंती करतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. बरं, धन पैसा संपत्ती याला सर्वस्व मानू नका. तो काही तुम्हाला शेवटपर्यंत पुरणार नाही. कारण धन संपत्ती पैसा असा आहे, प्रारब्धेसी जोडे धन, प्रारब्धेसी वाढे मान, सोच का करसे वाया, भजमन पंढरी राया. आपली धन संपत्ती, आपला पैसा आपल्या नशिबावर अवलंबून आहे. तुमच्या नशिबात आहे तेवढंच घडतं. नशिबापेक्षा जास्त जीवनामध्ये माणसाला कधीच काही मिळत नाही. म्हणून ज्या दिवशी तुमचं माझं पुण्य फळाला येतं, नशीब उजाडतं, त्या दिवशी तुम्हाला सगळं काही मिळतं. म्हणून दुसऱ्याचं हिसकावून घेण्यापेक्षा भगवान परमात्म्याने जेवढं दिले त्याच्यात समाधान माना. ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. जेवढं दिलंय त्याच्यामध्ये समाधान मानण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याचं कसं मिळेल याचा विचार करू नका. कारण जे मिळतं ते तुम्हाला मला प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या नशिबाने मिळत असतं. म्हणून भगवान परमात्म्याकडे मागा, तो तुम्हाला मला प्रत्येकाला दिल्याशिवाय राहणार नाही. पण काही काही लोकांना कसं मागावं हे कळत नाही. ते मागताना चुकीचं मागतात, त्याच्यामुळे देव त्यांना देत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एका मुलाचं नवीन लग्न झालं आणि तो आपल्या सासूरवाडीला गेला. आता गेल्यानंतर सासूबाईने विचारलं, जेवणाची वेळ होती, जावई बापू जेवणात तुम्हाला काय करू? पुरणपोळी. म्हटले नको. जिलेबी अजिबात नको. गुलाबजाम नको. बासुंदी नको.
सासूबाई म्हटली जावई हे नको ते नको काहीच नको म्हणता, तुम्हाला करायचं तरी काय? जावईने सांगितलं सासूबाई असा पदार्थ करा का माझ्या लग्नापासून मी तो कधी तुमच्या घरी खाल्ला नसेल, तरच जेवतो, नाही तर उपाशी चाललो. कुठल्या सासूला वाटतं आपला जावई उपाशी जावा? ती म्हटली जावई बापा तुम्ही काळजी करू नका, फक्त अर्धा तास थांबा, नक्कीच तुम्ही न खाल्लेला न बघितलेला तुमच्याकरता पदार्थ बनवून देते म्हटली. थोडा विचार केला आणि काही क्षणात तिच्या लक्षामध्ये आलं आणि तिनं आपल्या जावयाकरता सुंदर पदार्थ तयार केला. तुम्ही सगळ्या गृहिणी आहात, मी तुम्हाला थोडी रेसिपी सांगते, तुम्ही पदार्थाचं नाव सांगा. लक्ष आहे ना तुमचं? तांदळाचं पीठ असं थोडंसं पातळ करायचं आणि त्याचे तव्यावर काढतात, त्याला काय म्हणतात? धिरडे. तुम्ही काढता ना? बरं. आणि त्याच्याबरोबर ते गुळाचं पाणी, काय म्हणतात त्याला? गुळवणी. वा, काय म्हणतात? गुळवणी. ते धिरडे आणि गुळवणी असा सुंदर पदार्थ तिनं आपल्या जावयाकरता तयार केला. जावई बापू जेवायला बसले, त्यानं कधी न पाहिलेलं कधी न खाल्लेलं, त्याला ते धिरडे इतके आवडले, बसल्या बसल्या कमीत कमी त्यानं 20-25 हाणले. जेवण झालं, उठला आणि म्हटला मामी तुम्ही खरंच माझ्याकरता इतका सुंदर आयटम केला, तुम्ही काही करा याचं मला नाव सांगा, संध्याकाळी घरी गेलो का तुमच्या मुलीला परत हेच करायला सांगणार. सासूबाईने सांगितलं जावई बापू अहो त्याला धिरडेन गुळवणी म्हणतात. आता नाव थोडंसं अवघड होतं, यानं विचार केला घरी जाईपर्यंत नाव जर विसरलं तर. सासूरवाडीतून निघाला आपल्या घरी जायला, रस्त्यानं चालताना त्यानं मंत्र सुरू केला, धिरडे गुळवणी, धिरडे गुळवणी, धिरडे गुळवणी, असा मंत्र म्हणत म्हणतच आपल्या गावापर्यंत चालला. गावापर्यंत गेला, बरं झालं म्हटलं गावामध्ये आलो, आता नाव लक्षात राहिलं आणि घरामध्ये गेलो का म्हटलं बायकोला धिरडेन गुळवणीच बनवायला सांगणार. आनंदाच्या भरानं जे उड्या मारत चालला होता आणि तेवढ्यात गावच्या वेशीमध्ये तो म्हशीनं शेणाचा असा मोठा, काय म्हणतात त्याला, काय पोहे म्हटले का, त्याचं शेण टाकलेलं होतं. आनंदाच्या भरामध्ये जसा उड्या मारत चालला होता, उड्या मारता मारता त्या शेणावरून जसा घसारला तसा पसरला आणि पसरला तसंच विसरला. सासूबाईनं काय सांगितलं नावच विसरून गेलं. घरी गेल्यान बायकोला म्हटलं अगं तुझ्या आईनं माझ्याकरता इतका सुंदर पदार्थ बनवला होता, तू काही कर पण मला तेच करून दे. बायकोने सांगितलं काय केलं होतं? अगं तुझ्या आईनं केलं ते. ती म्हणायची नाव सांगा. अगं तुझ्या आईनं केलं ते. त्याला अशी भूक लागली होती, बायको पदार्थ बनवून देत नाही, त्याला असा राग आला, अशी मोठी काठी घेतली आणि जे बायकोची पाठ झोडायला सुरुवात केली. ती म्हणते अहो मारू नका, नाव सांगा, पटकन पदार्थ बनवून देते. तो तिला फक्त मारत होता आणि तेवढ्यात दोघांच्या भांडणाचा आवाज शेजारच्या गंगूबाईला गेला आणि ती पळत आली आणि म्हटली दादा अहो कशाला मारता? तो म्हटला मला भूक लागली, मी हिला म्हणतो जेवायला दे, ती मला जेवायला देत नाही. ती म्हणते अहो ते नावच सांगत नाही, मी जेवायला द्यायचं तरी कुठून? तो फक्त तिला मारत होता. आणि तेवढ्यात त्या शेजारबाईचं लक्ष गेलं तिच्या पाठीकडे आणि ती शेजारी बाई तिचं नवऱ्याला म्हणते दादा अहो आता किती मारता, बस करा. तुम्ही तुमच्या बायकोला मारून मारून तिची पाठ पार धिरड्यावानी करून टाकली. तो म्हटला हा मला तेच पाहिजे होतं, धिरडेन गुळवणी. म्हणजे काही काही लोकांना पाहिजे असतं एक आणि ते मागतात दुसरं. तुम्हाला जे पाहिजे ते भगवान परमात्म्याकडे मागा, देव तुम्हाला मला दिल्याशिवाय राहणार नाही. देवाचं पहिलं कार्य भक्ता राखे पायापासी दुर्जनासी सहारी. आपल्या भक्ताला पायाजवळ ठेवणं, दुर्जनाचा सहार करणं. एखादा दुष्ट प्रवृत्ती आपल्या भक्ताला जर त्रास देत असेल, माझा भगवान परमात्मा ते कधीच सहन करत नाही. स्वर द्या, भगवान परमात्मा ते कधीच सहन करत नाही. एखादा भक्त जर एखादा दुष्ट प्रवृत्ती आपल्या भक्ताला जर त्रास देत असेल तर माझी देवी माता सुद्धा आपल्या भक्ताचा त्रास सहन करू शकत नाही. आणि त्याच्याकरता एखादी दुष्ट प्रवृत्ती जर त्रास देत असेल तर त्याच्याकरता देवी मातेचा मंत्र आहे, आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनते गिरिवर विंध्यसिरोनि निवासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे सिद्धि कंद कुडुंबिनी भूरि कुडुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते आई गिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनते
विष्णुविलासिनी जिष्णुनुठे विष्णुविलासिनी जिष्णुनुठे. त्याच्याकरता महिषासुर मर्दिनी मंत्र सुद्धा सांगितलाय. हे मंत्र जर म्हटले तर कुठलीच दुष्ट प्रवृत्ती तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. नाथ बाबा म्हणतात, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी. तुझ्या भजनात कीर्तनामध्ये ते आनंदाने दंग होतात आणि द्वैत भाव विसरोनी बळी. तू तुझ्या भक्ताच्या मनातला द्वैत भाव सुद्धा घालवलास. म्हणे कुणाच्या? तुकोबारायांचं. ऐका, सुंदर उदाहरण आहे. एका गावात तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. तुकोबारायांनी कीर्तन करता अभंग घेतला होता, चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होसी आणि व्याघ्रहीन खाती सरपतया. तुकोबाराय सांगत होते, माणसाचं चित्त जर शुद्ध असेल, चित्त जर निर्मळ असेल, तर त्याला वाघोबा काळोबा नागोबा कुणी खाऊ शकत नाही. आणि हेच कीर्तन गावातले 4-5 टवाळखोर ऐकत होते. त्यांनी ठरवलं, म्हटले कीर्तन संपलं की तुकोबारायांची परीक्षा घ्यायची. कारण त्यांच्या गावात एक विहीर होती. त्या विहिरीतून रोज रात्री 12 वाजता एक खैस वरती यायचा. खैस माहितीये तुम्हाला? माहितीये का? म्हणजे कल्पना आहे त्याची. शिंग असे मोठे असतात, तो असा जाडा असतो, त्याला अशा मिशा असतात, त्याची जीभ बाहेर असते. माहितीये? फक्त कल्पना करा. खैस राक्षस. म्हणजे रात्री 12च्या नंतर गावात जो कोणी मनुष्य त्याला भेटला की तो त्याला लगेच खाऊन टाकायचा. म्हणून 12 वाजले का गावातले लोक दारं बंद करून बसायचे. तुकोबारायांनी सांगितलं, माणसाचं चित्त जर शुद्ध असेल तर त्याला वाघोबा काळोबा नागोबा खाऊ शकत नाही. मग म्हटले आपण तुकोबारायांची परीक्षा घ्यायची, तुकोबारायांची त्या खैसाची भेट करून द्यायची. कीर्तन संपलं, तुकोबाराय खाली बसले. ते कार्यकर्ते पळत आले. तुकोबाराय म्हटले, थोडंसं पाणी द्या. ते 4घे जण पुढे आले. सांगितलं, महाराज स्वारी. म्हटले, का? आमच्या गावामध्ये काल परवाच एक म्हातारी आजी वारली. आमच्या गावात एकाच आडनावाचे लोक आहे. तुमच्यासारख्या वारकऱ्याला संताला आमच्या घरातलं पाणी देणं महापाप आहे. त्यापेक्षा तुम्ही असं करा, आमच्या गावाच्या बाहेर एक विहीर आहे, त्या विहिरीला उतरण्याकरता पायऱ्या आहेत, तिकडे चला आणि विहिरीचं थंडगार पाणी पिऊन येऊ. त्यांना काय करायचं होतं? तुकोबारायांची त्या खैसाची भेट करून द्यायची होती. बरोबर 12च्या सुमारास ते तुकोबारायांना त्या विहिरीकडे घेऊन गेले. बरोबर 12 वाजता तुकोबारायाने विहिरीकडे पाठवलं. ते लांब थांबले. जा म्हटले, महाराज तिथे पुढे थोडीशी विहीर आहे, त्या विहिरीला उतरण्याकरता पायऱ्या आहेत. तुकोबारायांचं चित्त तर शुद्धच होतं. तुकोबाराय त्या विहिरी जवळ गेले. तुकोबाराय त्या विहिरीच्या पायऱ्या उतरत होते आणि पायऱ्या उतरता उतरता त्या पायऱ्यांमध्ये तुकोबारायची खैसाची भेट झाली. तुकोबाराय म्हटले, पांडुरंगा, अरे मी येत होतो, तू कशाला माझ्याकरता पाणी घेऊन आला? पांडुरंगा पाणी घेऊन आला म्हटल्याबरोबर ते 4च्या 4 जण पळत सुटले. तुमचं चित्त जर शुद्ध असेल, चित्त जर निर्मळ असेल, तर त्याला वाघोबा काळोबा नागोबा कोणी खाऊ शकत नाही. चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होसी आणि व्याघ्रहीन खाती सरपतया. जीवनामध्ये चित्ताची शुद्धता आणि मनाची एकाग्रता भगवत भक्ती करता फार महत्वाची आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात, आपलं जे काही मन आहे ते धावणारं चंचल मन माझ्या तुकोबारायांनी त्या भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं. सांगितलं, आता गोठे धावे मन, 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 आता गोठे धावे मन. आता कोठे धावे म्हण, तुमचे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमचं धावणारं चंचल मन त्या भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केल्यामुळे आमच्या जीवनातला भाग गेला, शीन गेला आणि जीवनामध्ये सगळीकडे अवघा झाला आनंद.
या जीवन जगताना बघा, ही एकच जागा अशी आहे जिथे बसल्यानंतर तुम्हाला मला प्रत्येकाला आनंद मिळतो, आणि ती जागा म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन. बघा, इथे बसलेला असा एकही माणूस नाही की त्याला कशाचं तरी टेन्शन नाही. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या सगट, प्रत्येकाच्या डोक्यावर काही ना काहीतरी टेन्शन आहे. पण जेव्हा तुम्ही 2 तास या कीर्तनात बसतात ना, कीर्तनात बसल्यानंतर माणसाला घरची आठवण तरी येते का? ही एकच शक्ती अशी आहे जिथे बसल्यानंतर माणसाच्या मनाला आनंद मिळतो. आणि म्हणून खेळती आंबे तुझे गोंधळी, तिच्या नावाचा अनेक मोठे मोठे देव देखील गोंधळ करतात. ऐका, पण पंढरपूरला पांडुरंगाच्या रावळामध्ये देवांचा देव असा जो महादेव आहे ना, तो रोज पहाटे 4 वाजता त्या पंढरपूरच्या महाद्वारामध्ये येतो. येताना एकटा येत नाही, त्याच्याबरोबर गंधर्व असतात, रंभा असतात, अप्सरा असतात, महादेव असतात, सगळेजण एकत्र येतात आणि मग त्याच्या नावाचा गोंधळ घालतात. मी सांगत नाही, काकड्यात प्रमाणाले रंभाधिक नाचती उभ्या जोडून हात, त्रिशूळ मरू घेऊन आला, त्रिशूळ मरू घेऊन आला, गिरिजेचा कांत वाळवंतापासूनी महाद्वारापर्यंत सुरवराची मादी उभे जोडून हात, वाळवंतापासूनी रंभाधिक नाचती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. देवांचा देव महादेव येतो, रंभा अप्सरा गंधर्व येतात, कुणी गायन करतं, कुणी त्याच्या तालावर नाचतात, त्याच्या नावाचा गोंधळ करतात. आणि स्वर्गातले देव वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांगेने उभे राहतात आणि त्याचं दर्शन घेतात. सुरवराची मादी उभे जोडून हात. 33 कोटी देव जर त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतात, आपणही ते घेतलं पाहिजे. म्हणून नाथ बाबा म्हणतात, तू इथली नाही, तू जी काही आमच्या गोंधळाला आली ना, तू इथली नाही, मग कुठून आली? येव वैकुंठ वासिनी विठाई जगत्रय जननी, तुझा वेधू माझे मनी, रंगा येईवो ये, रंगा येईवो ये, येव वैकुंठ वासिनी विठाई जगत्रय जननी, तुझा वेधू माझे मनी, रंगा येईवो ये. तू वैकुंठाहून येऊन या ठिकाणी राहिलीस, वैकुंठाहून आली कुणा करता? तर फक्त माझ्या पुंडलिका करता. अभंगाची मुकुट मनी मुकुट
मूलपीठ तू मूलपीठ अनाद्यंबिका भगवती बोध परणी घेवणी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तनाचती. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा 10वा भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपली आहे. जास्त वेळ घेणार नाही. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनात राजे राजे म्हणता, तुमचे छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? कान उघडे ठेवून ऐका. आजही आपल्या मंदिरावरचे कळस, आपल्या अंगणातली तुळस, स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू, आपल्या लेकीवाळी आज सुरक्षित आहे. आज महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव, नवरात्र उत्सव आणि त्याच्या निमित्ताने महाराष्ट्रभर जे काही कीर्तन भजन चाललेत ना, ही फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कृपा. राजे जर नसते तर कदाचित हे सगळे उत्सव कीर्तन भजन बंद पडले असते. म्हणून माझं असंही एकही कीर्तन नाही. राजांच्या उपकाराची आपल्याला जाणीव आहे. म्हणून ज्या राज्यांनी आपल्याकरता ही कीर्तन भजन हिंदू धर्माचे जे सण चालू ठेवले त्या राजांचं नाव घेतल्याशिवाय माझं कीर्तन संपवतच नाही. छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा.
उगवला